नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तम लक्षण या पद्यामध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 उत्तम लक्षण अभ्यासणार आहोत। उत्तम लक्षण या पद्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। उत्तम लक्षण हे संत रामदास स्वामी यांच्या दासबोध ग्रंथातील एका समासामधील घेतलेली हे काव्यरचना आहे। या पद्याचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातील पुढच्या ओळींचा अर्थ समजून घेऊया। संत रामदास श्रोत्यांना सावधान होऊन त्यांनी सांगितलेले उत्तम किंवा आदर्श व्यक्तीचे गुण सांगताना ते श्रोत्यांना सांगत आहेत की श्रोत्यांनो, सावधान होऊन आता ही आदर्श उत्तम व्यक्तींची गुण तुम्ही ऐकायची आहेत आणि ती सर्व गुण जाणून ते अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सुरुवातीला ते सांगतात की वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, म्हणजेच पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये, वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये, फळांचा अंतरंग गुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, अचानक कोणतीही वस्तू अचानक आपल्याला दिसली तर ती पटकन उचलू नये। पुढे सांगतात की जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, पुण्याचा मार्ग सद्भावनाने आचरण करून कधीही तो सोडू नये। पुढे कवी म्हणत आहेत की तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी। तोंडाळासी भांडू नये, तोंडाळासी म्हणजे की जी लोक व्यर्थ बडबड करत असतात, कारण नसताना भांडणं करत असतात, अशा लोकांबरोबर हुज्जत घालू नये, आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करू नये। जे वाचाळ बडबड करत असतात अशा लोकांबरोबर भांडण करून आपले मत त्यांना सांगायचा प्रयत्न करायचा नाही। त्याच्यामुळे काय होतं की आपण कितीही चांगुलपणाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी पण ते व्यक्ती ऐकून घेत नाहीत। म्हणून जी तोंडाळ भांडकुंड व्यक्ती असतात त्या व्यक्तीशी कधीच भांडू नये। तसेच वाचाळ असे तंडू नये, वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारे असे वाचाळ माणसे, तशा वाचाळांशी कधीच आपल्या म्हणणे सांगायला जाऊ नये। वाचाळांशी तंडू नये, वाचाळांशी म्हणजेच व्यर्थ बडबड करणारे, तंडो नये म्हणजे तंडो म्हणजे तंटा म्हणजेच भांडण। तर अशा व्यर्थ बडबड करणाऱ्या, निरर्थक बडबड करणाऱ्या लोकांबरोबर जाऊन कधीच भांडण करू नये। त्यामुळे काय होणार आहे, आपला वेळ वाया जाणार आणि आपण त्यांना कितीही चांगले सांगायचा प्रयत्न केलाय तरी त्यांचंच म्हणणं ते खरं करत राहतात। म्हणून अशा तोंडाळाशी की सतत भांडण करणाऱ्या, जे कोणी दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, अशा वाटेल ते बोलणाऱ्या तोंडाळ लोकांशी, भांडखोर लोकांशी आणि व्यर्थ निरर्थक बडबड करणाऱ्या लोकांशी जाऊन कधीच भांडण तंटा करू नये। त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे हे सांगत आहेत की काय केलं पाहिजे की संत संग खंडू नये अंतर्यामी। अंतर्यामी म्हणजे मनापासून किंवा मनातून, हृदयापासून। संत संग, संत म्हणजे संतांची संगत, खंडू नये म्हणजे त्याच्यात व्यवधान आणू नये। तर मनापासून जर कोणाची संगत धरायची असेल तर कोणाची संगत धरायची आहे आपल्याला, सज्जन लोकांची, संत लोकांची। आपल्याला सज्जन लोकांबरोबर राहून त्यांचे सत्सक विचार आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे। बघा, ज्या लोकांबरोबर आपला सहवास असतो त्या लोकांच्या सहवासाचा परिणाम आपल्यावरती होत असतो। म्हणून जेव्हा आपण जर
अशा भांडकुदळ निरर्थक बडबड करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिलो तर त्यांचाच परिणाम आपल्या जीवनशैलीवरती होत असतो आणि आपला स्वभावसुद्धा त्याप्रमाणेच बनत जातो. त्या विपरीत अशा लोकांबरोबर संगती करूच नये. मग काय करावं? तर आपण काय करायचं आहे, अंतर्मनापासून सज्जन लोकांची संगती धरावी. त्यांचे विचार, त्यांचे आचार आत्मसात करायचे प्रयत्न करावे. पुढे संत रामदास सांगतात की आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्याविन करू नये कार्य काही. आळसे सुख मानू नये की बघा, आळस हा माणसाचा शत्रू असतो. पण काही लोकांचा स्वभाव असतो की आराम करणे, काही न करता, काही कष्ट न करता, मेहनत न करता जीवन जगणे, जीवनशैली तशी बनवणे, याच्यातच त्यांना सुख समाधान वाटत असतं. तर मनुष्याचा स्वभाव कसा असला पाहिजे? नेहमी प्रयत्नशील, नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा, मेहनत करणारा असला पाहिजे. मेहनतीच्या विरुद्ध अर्थ काय येतं की आळस. मनुष्याला आळस हा नसावा. सकाळी लवकर उठावे, आपली दिनचर्या सुरू करावी, कोणत्याही कामामध्ये दिरंगाई करू नये, आळस करू नये. तर ह्या आळसामध्ये तात्पुरतं सुख असतं, त्यावेळेस आपल्याला सुख वाटतं, पण नंतर आपल्याला फार पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून बघा, आता तुम्ही इयत्ता 10वीमध्ये आहात, तुम्हाला आळस करून चालणार नाही. सुरुवातीपासून थोडा थोडा अभ्यास तुम्हाला करत राहायचा आहे. पाठ शिकवून झाल्यानंतर त्या पाठाचा पूर्ण अभ्यास तुम्ही तात्काळ करून घ्यायचा, जेणेकरून नंतर तुम्हाला अति लोड होणार नाही किंवा अति जास्त अभ्यास करावा लागणार नाही. आता जर तुम्ही आळस केला आणि त्या आळसामध्ये सुख मानला तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला फार जास्त परिश्रम करावे लागणार. आता बहुतेक लोक, विद्यार्थी असेच समजत असतात की चला आम्ही आत्ता काय करणार, आता अभ्यास केला तर आमच्या नंतर लक्षात राहणार नाही, नंतर आम्ही परीक्षा जवळ आली का 8 दिवसा अगोदर अभ्यासाला सुरुवात करणार. तर असं केल्याने काय होणार आहे? जो वर्षभराचा अभ्यास तुमचा 8 दिवसामध्ये होणार आहे का? शक्यच नाही ते. पण त्यावेळेस आपण वर्षभर आळस करतो, त्याच्यामध्ये आनंद मानतो, सुख मानतो, पण नंतर वेळ हातातून निघून गेलेली असते, आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही आणि त्यावेळेस आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. त्याचप्रमाणे मोठ्या माणसांचं पण असतं की आपल्या पूर्वजांनी, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं. ते दिवसरात्र मेहनत त्यांनी आपल्यासाठी केलेलं असतं. पण आपण सुद्धा आपल्या भवितव्यासाठी मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. पण त्यावेळेस जेव्हा मेहनत करायची वेळ असते, कष्ट करायची वेळ असते, तेव्हा आपण काय करतो? आळस करतो आणि त्या आळसामध्ये आपण आपलं सुख शोधत असतो. पण नंतर वेळ निघून जाते आणि आपल्याला पश्चाताप करावा लागते. पुढे संत रामदास सांगतात की चहाडी मनास आणू नये. चहाडी म्हणजे काय? की एकमेकांची निंदा करणे, निंदा नालस्ती करणे. बहुतेक लोकांचा स्वभाव असतो की तोंडावर छान बोलायचं, चांगले गुण सांगायचे आणि तोंडाच्या पाठीमागे, पाठ फिरली का त्याच्या पाठीमागे त्याची निंदा नालस्ती करायची, इकडची गोष्ट तिकडे सांगायची, तिकडची गोष्ट इकडे सांगायची आणि भांडणं लावायची. तर अशा प्रकारचं कोणतेही चहाड्या मनामध्ये आणू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये, वाईट बोलू नये. शोधल्याविन करू नये कार्य काही. शोधल्याविन म्हणजेच काय? काय सांगत आहेत की कोणतीही गोष्ट आपल्याला करायचं असेल तर त्याचा पाठपुरावा घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे, सत्सक बुद्धीने विचार केला पाहिजे आणि मग ते कार्य करत असताना त्याचे सगळे परिणाम विचार करून घेतले पाहिजे. की एखादी कार्य करायचे आहे, एखादी गोष्ट करायची आहे, आपल्याला त्याबद्दल माहिती नाही, ज्ञान नाही आहे, तर त्या गोष्टीबद्दल, त्या कार्याबद्दल इत्यंभूत गोष्टी ज्या व्यक्तीला त्या माहीत असतील, ज्याचं ज्ञान त्यांच्याकडे असेल, अशा व्यक्तींना विचारून घेतलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांनी दिलेले सल्ले, त्यांनी दिलेले अनुभव
यांचा आपण आत्मसात केलं पाहिजे आणि अशा रीतीने शोधल्या विन करू नये कार्य काही. पुढे संत रामदास सांगतात की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैंज होड लावू नये काही केल्या. पुढच्या ओळींमध्ये संत रामदास स्वामी म्हणतात की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. एखादी सभा असेल, एखादा समूह असेल, तर ह्या समूहाच्या बैठकीमध्ये आपण जाऊन आपले चांगले विचार मांडले पाहिजे. एखादी गोष्ट समजून देता आली पाहिजे. त्यावेळेस सभेमध्ये आपले मत, आपले विचार व्यक्त करताना आपण तिथे लाजायचं नाही. जर कुणाचं हित होणार असेल, आपल्या चांगल्या विचारांमुळे सभेमध्ये चांगल्या गोष्टी होणार असतील, कोणाचं भलं होणार असेल, हित होणार असेल, तर त्यावेळेस बोलण्यास, सभेमध्ये जाऊन विचार व्यक्त करण्यास, मत मांडण्यामध्ये कधीही आपण लाजू नये. पण पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाष्कळपणे बोलू नये, की बाष्कळपणे म्हणजे बालिशपणाने. एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही किंवा त्या गोष्टीचं माहिती आपल्याला नसेल, आपल्याला ज्ञान नसेल, तर निरर्थक बालिशपणाने जाऊन तिथे आपण उगाचच वायफळ बडबड करू नये. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की पैंज होड घालू नये काही केल्या. पैंज म्हणजे काय? स्पर्धा. होड म्हणजे पैज. आपण बघा कधी कधी स्पर्धा करायचा प्रयत्न करतो, एक दुसऱ्यांमध्ये होडाहोड लावतो की हा चांगला आहे, तो वाईट आहे, मग तू असं कर, मग तुला असं भेटेल. तर अशी हारजीतची स्पर्धा वगैरे कधी कोणामध्ये लावू नये आणि आपण सुद्धा करू नये. पैंज होड घालू नये काही केल्या. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारची पैंज, शर्यत कोणामध्येही लावू नये आणि आपण सुद्धा कोणाबरोबर स्पर्धा करायला जाऊ नये. आपल्याला आपले ताकद माहिती असतं, आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे, आपली कुवत किती आहे हे जाणून आपण आपल्यामध्ये प्रयत्न करत प्रगती करायची. पण दुसऱ्याबरोबर तुलना करून, दुसऱ्याबरोबर स्पर्धा करून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मनातील तो कमकुवत होईल अशी गोष्ट करायची नाही. बघा आता मुलांमध्ये काय होतं, घरामध्ये सुद्धा भावंडांमध्ये स्पर्धा लावली जाते. बहुतेक कुटुंबामध्ये घरातील लोकांना सवय असते की भावंडांमध्ये मारामारी लावायची, त्याच्यामध्ये जास्त ताकद आहे, तुझ्यामध्ये कमी ताकद आहे आणि अशा रीतीने मग तू असं कर, मग तू त्याला मार, मग मी तुला चॉकलेट देईल. अशा प्रकारच्या ह्या छोट्या छोट्या स्पर्धा वगैरे लावल्या जातात. शाळेमध्ये पण मुलं काय करत असतात, एकमेकांमध्ये स्पर्धा लावायचा प्रयत्न करत असतात, शर्यत लावायचा प्रयत्न करत असतात. पण जिथे आवश्यक नसेल तिथे अशा प्रकारच्या कोणत्याही शर्यती किंवा स्पर्धा लावून आपण निरर्थक वेळ घालवू नये. आता या कवितेतील ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दाचा अर्थ पाहून घेऊया. पाहूया पाठामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ. वाचाळ, व्यर्थ बडबड करणारा. तंटोने, तंटा, भांडण करू नये. संतसंग, सज्जन माणसांची संगत. खंडू नये, तोडू नये. अंतर्यामी, मनातून, हृदयातून. आळस, काम न करणे. चहाडी, एखाद्याबद्दल वाईट सांगणे, आगलावेपणा करणे. कार्य, काम. सभा, समूहाची बैठक. बाष्कळपणा, बालिशपणा. पैंज, स्पर्धा, शर्यत. होड, पैंज. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने संत रामदास स्वामी यांनी आदर्श व्यक्तीमध्ये कोणती लक्षणं असतात, कोणती गुण असतात आणि ती गुण आपण कशी आत्मसात करायचं याचं विवेचन ह्या पद्यातून केलेलं आहे. पुढील पद्यामध्ये संत रामदास स्वामींकृत ओव्यांमधून आपल्याला आदर्श व्यक्तींची लक्षणं जाणून घ्यायची आहेत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.